नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मी दिवाळी अंकासाठी एक लेख लिहिला होता आणि हा लेख जो आहे हा ऋतुरंगमध्ये प्रकाशित झालेला आहे. हा मी तुमच्यासाठी वाचतोय आणि हा याच्यासाठी मी वाचतोय की हे जी लेखमधली जी माहिती आहे ही जी भावना असते, बंधुभाव असतो पश्चिमी जगामध्ये, मॅच्युअर लोकांमध्ये, काही इमॅच्युअर लोक सगळीकडे असतात आणि आपल्याकडे तर अशा लोकांची संख्या खूप आहे की जे बंधुभाव वगैरे मानत नाहीत. ते कुठल्या ना कुठल्या प्रकारचा भेदभाव लोकांमध्ये करतात, जात, वर्ण, धर्म, पैसा, या सगळ्या गोष्टींचा. तर आमचा इथला जो अनुभव आहे, ओव्हरऑल इथला खूप सकारात्मक अनुभव आहे. त्यातले काही ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्याबद्दल हा मी लेख लिहिला होता. तर इंग्लंडमध्ये राहत असताना आपण आपलं दैनंदिन जीवन ग्लोबल पातळीवर जगत आहोत हे पदोपदी जाणवतं. करिअर करण्यासाठी शांत सुरक्षित जीवन, कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा वेगवेगळ्या हेतूंनी जगभरातून एकत्र येऊन वसलेल्या ग्लोबल समाजात राहताना वसुधैव कुटुंबकम या उपनिषदातील वचनाचा प्रत्यय येतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेली माणसं, त्यांच्या गरजा, भावना आणि जीवनाची उद्दिष्ट साधारणतः सारखेच असतात. सगळ्यांना सुखानं शांततेने जगायचं असतं. शक्य होईल तेवढं इतरांशी जुळवून घ्यायचं असतं. इंग्लंडमधले कायदे पाळणं आणि जगा व जगू द्या ही संस्कृती चांगलीच रुळली असल्याने एकमेकांप्रती आदर ठेवून जगताना इथे लोक दिसतात. विविधतेत एकता हे आपल्याकडे भारतात वारंवार जे ब्रीद वापरलं जातं ते इंग्लंडमध्ये ॲक्च्युली खऱ्या अर्थाने जमिनीवर अस्तित्वात असल्याचं दिसतं. अशा या इंग्लंडच्या नॉर्थ वेल्समध्ये बँगर नावाच्या शहरात आम्ही आहोत. तिथल्या हॉस्पिटलला मी जॉईन झालो. इथे मला डेव, रेबेका, आफताब, सेनाय असे काही मित्रमैत्रिणी मिळाले. 2015 साली माझी दोन्ही मुलं वसिष्ठ आणि कनिष्क यांना ॲथलेटिक ट्रेनिंगसाठी मी घेऊन जायचो. इथे आल्या शिफ्ट झाल्या तिथे त्यांची ॲथलेटिक ट्रेनर रेबेका होती आणि रेबेकाला आम्ही बेकी म्हणतो. बेकी व्हॉलंटरी ट्रेनर म्हणून तिथे काम करायची. इथे एक कल्चर असतं, लोक त्यांचा व्यवसाय वेगळा असतो परंतु ते गेम्सचं ट्रेनिंग करायला संध्याकाळी विकेंडला व्हॉलंटरी वेळ देतात. तिथे आमची बेकीशी ओळख झाली. कनिष्कला सुरुवातीला एकूणच नवीन वातावरण ॲडजस्ट व्हायला थोडं कठीण जात होतं. तेव्हा बेकीने खूप मोलाची मदत केली. मुलांबद्दल ती आम्हाला फीडबॅक द्यायची. मग हळूहळू बोलणं वाढत गेलं. तिने सांगितलं की ती हॉस्पिटलला फिजिओथेरपिस्ट डिपार्टमेंटला आहे आणि मी तेव्हा ॲनेस्थेशिया आणि इंटेन्सिव्ह केअरला जॉईन झालो होतो. सुरुवातीला आम्ही हॉस्पिटलच्या फ्लॅटमध्ये फॅमिली राहायला आलो. नंतर बँगरजवळ वेलनहेली नावाच्या खेड्यात आम्ही शिफ्ट झालो राहायला. तर एक दिवस रस्त्याने आम्हाला बेकी दिसली. ती तिच्या कुत्र्याला फिरवायला नेत होती आणि तिच्याशी बोलताना लक्षात आलं की ती शेजारीच राहते त्या खेड्यामध्ये. 2016 साली मी जेव्हा पेन मेडिसिन डिपार्टमेंटला ट्रेनिंगला गेलो तेव्हा तिथे बेकी फिजिओथेरपिस्ट म्हणून त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करते, पेन डिपार्टमेंटमध्ये, असं लक्षात आलं. ट्रेनिंग झाल्यावर मी आता तिथेच डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहे, पेन डिपार्टमेंटला. मी आता त्या डिपार्टमेंटचा हेड देखील आहे आणि ती माझ्यासोबतच माझा कलिग म्हणून बेकी काम करते. शेजारी राहिली आमच्या. त्या आम्ही खेड्यात होतो तेव्हा आमची फ्रेंडशिप वाढली. माझ्यासाठी सुरुवातीला सगळं नवीन होतं त्यामुळे मी क्वेश्चन बँक होतो. लोकांना विचारायचं, माहिती काढायची अशी माझी सवय होती. सतत खूप प्रश्न विचारणे, मला सगळेजण मदतसुद्धा करायचे. इथली मूळ भाषा वेल्श, नॉर्थ वेल्समध्ये, जी मला अजिबात येत नाही, आजसुद्धा नाही. 10 वर्ष होतील मला पुढच्या वर्षी जून-जुलैमध्ये, तरी मला वेल्श भाषा अजिबात येत नाही. अगदी थँक्यू किंवा 1, 0, नो एवढ्या पलीकडे माझी वेल्श भाषा गेलेली नाही. त्यामुळे जेव्हा त्यांना वेल्श भाषेशिवाय दुसऱ्या भाषेत संवाद साधता येत नाही असे काही पेशंट, स्थानिक, उदाहरणार्थ म्हातारे लोक, लहान मुलं येतात तेव्हा बेकी आणि इतर जे माझे कलिग असतात ते माझ्यासाठी दुभाषाचं काम करतात. मला खरोखर त्यांची खूप मदत होते. कामाच्या ठिकाणी प्रोफेशनल सपोर्ट तर आहेच, पण एक वैचारिक सपोर्टसुद्धा असतो. त्यांना सगळ्यांना माहीत आहे की मी विपश्यना करतो आणि ती बऱ्याच वर्षाची माझी साधना आहे. तर त्या अनुषंगाने माझं व्याख्यानसुद्धा आमच्या डिपार्टमेंटसाठी आयोजित करत असतात. विशेष म्हणजे सगळेजण योग प्राणायामाच्याशी आधीपासून जोडलेले आहेत. इथले लोक हे फक्त योगा डेच्या निमित्ताने नाटक नाही करत, तर नियमित योग प्राणायाम करतात.
इथले लोक. इथे तुम्हाला योगासन किंवा प्राणायाम करणारी माणसं भारतापेक्षा जास्त प्रमाणात, जे प्रपोर्शन जर बघितलं तर जास्त दिसतील. याच्यामागे कुठलाही धार्मिक आधार नसतो. त्यांना माहीत आहे की ही सुदृढ शरीरासाठी करायची साधना आहे. याला ध्यानधारणेचा एक चांगला आधार आहे. बेकी आणि माझ्यात अध्यात्माविषयी चर्चा होत असतात. अध्यात्मामुळे मी ज्यांच्याशी जोडलो गेलो तो माझा दुसरा कलीग म्हणजे देव. देव म्हणजे डेव्हिड. देव हा माझ्याच वयाचा आहे. वेल्श फॅमिलीत तो जरी असला जन्मलेला तरी तो इंग्लंडमध्ये त्याचा जन्म झालेला आहे. त्याच्या बाबतीत एक गंमत अशी की त्याला वेल्श भाषा येत नाही आणि इंग्रजी चांगलं येतं, कारण तो इंग्लंडमध्ये वाढला आहे. देवचे बाबा ख्रिश्चन धर्माचे प्रचारक. देव मात्र अजिबात धार्मिक नाही. देव सांगतो, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या वेगवेगळ्या वंशाच्या मित्रमैत्रिणींमुळे मी लिबरल झालो. विवेकवादी आणि तर्काने जगणारा माझा हा मित्र. त्याच्या लाईफचा फंडा म्हणजे कायम प्रामाणिक राहायचं आणि सत्याच्या बाजूने उभं राहायचं. देव माझ्या मागे उभ्या असल्याचा किस्सा आहे. एकदा डिप्रेशनमध्ये असलेला एक पेशंट आला. मी त्याला सामान्यपणे विचारतात तसा एक प्रश्न विचारला की तुम्ही असं तुझं काय अपेक्षा आहे? तर तो मला म्हणला की तुम्ही डॉक्टर आहात, मला कशाला विचारताय? तुम्हाला कळायला हवं पेशंटला काय झालं आहे आणि काय पाहिजे. असं बोलून तो पेशंट माझ्यावर चिडला आणि तो प्रयत्न करूनही तो शांत होईना, आटोक्यात येत नव्हतं. तेव्हा देवने मला इशारा केला की तू थांब, आणि मग त्याने ते टेक ओव्हर केलं आणि प्रकरण हातात घेतलं. पेशंटला मी विचारलेल्या प्रश्नाचं प्रयोजन समजावलं आणि पुढचं कन्सल्टेशन देवने केलं. ज्या प्रकारे त्याने पेशंटला शांत केलं ते खरोखर बघण्यासारखं होतं. ही काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पेशंटसोबत बोलताना तो एक चांगला कोऑर्डिनेटर म्हणून नेहमी माझ्यासोबत राहिला आहे. माझा पाठीराखाच आहे. देव सांगतो, इंग्लंडच्या ऑलिम्पिक गेमसाठी जे खेळाडू जातात त्यांचा पर्सनल फिजिकल ट्रेनर म्हणून तो काम करायचा. त्यानंतर वूड कटिंग इंडस्ट्रीमध्ये त्यांना ट्री सर्जन म्हटलं जातं, तिथेही त्याने काम केलं आणि मग नंतर तो फिजिओथेरपीकडे वळला. त्याने फिजिओथेरपीचं ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंगनंतर तो आज मी आहे त्या हॉस्पिटलला आला. 4 वर्ष आमची मैत्री झाली. आता 5 वर्ष होत आलेत. हॉस्पिटलमध्ये असताना सोबत लंच वगैरे होतंच, पण आम्ही आवर्जून बाहेरही जेवायला जातो. एकूण सर्वच बाबतीत देव आणि माझं शेअरिंग हे खरंच खास आहे. अध्यात्म, धर्म, संस्कृती, राजकारण, मेडिसिन, एक ना अनेक विषयावर आम्ही छान चर्चा करत असतो. पेशंटच्या ट्रीटमेंट दरम्यान मी पेशंटला शांततेने ऐकून घेतो. स्थानिक भाषा कळत नसली तरी मला मानवी वेदना कळते. या गोष्टीची नोंद त्याने घेतली आणि माझ्याजवळ ती बोलूनही दाखवली. माझ्या कामाची अशी दखल घेणारा तो पहिलाच. एकदा माझ्या बायकोला नुपूरला पाठदुखीचा त्रास होत होता. मी डॉक्टर असूनसुद्धा मला कळत नव्हतं की काय करावं. तेव्हा तो मदतीला धावून आला. स्वतः फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे ट्रीटमेंटसाठी नुपूरला त्याचा पर्सनल वेळ त्याने दिला. ही गोष्ट मुद्दाम यासाठी नोंदवली की या देशात असा अनऑफिशियल अपॉइंटमेंटशिवाय सहसा कोणी कोणाला मदत करत नाही. त्यावेळेला त्याने दिलेली ट्रीटमेंट आणि मानसिक आधार यामुळे नुपूरला खूप कमी वेळात त्या दुखण्यापासून बाहेर पडायला मदत झाली. आम्ही इथे दूर देशी आल्यावर मला बरेच मित्रमैत्रिणी मिळाले. मी बऱ्याच जणांशी जोडला गेलो, पण सगळ्यात जीवाभावाचा जर माझा मित्र म्हणाल तर तो देव आहे. देव अव्वल खेळाडू आहे आणि ट्रेनरसुद्धा आहे. त्याने बेकी आणि आम्हा सगळ्यांना व्यायाम आणि वॉकिंगची एक नियमित सवय देखील लावली आहे. आमच्या टीमचे सगळे सॅटरडे वॉक देव ऑर्गनाईज करतो. देवसोबत ट्रेकिंगला जाणं ही आणखीन एक धमाल असते. तर रिसेंटली त्याचं मास्टर्सची डिग्री असल्यामुळे हे आम्ही वॉक फार गेलो नाहीत, पण पूर्वी आम्ही हे केलं आहे. एकमेकांसाठी आपापल्या घरी बनणारे पारंपरिक पदार्थ आम्ही आणतो आणि आपसात शेअर करतो. नुकतंच रिसेंटली नुपूरने पावभाजी करून दिली होती. मी ती सगळ्यांना खाऊ घातली. खुश झाले. सोबत राहणं, त्यातही विचार जुळणं आणि कायम हेल्दी राहण्यासाठी फिटनेसबद्दल चर्चा करणं, या सगळ्यातून आमची छान गट्टी जमून आली आहे. आम्ही मित्र आहोत म्हणजे सगळं गोडगोड असतं असं नाही. आमच्यात उपचारावरून मतभेद होतात, पण ताणणं हा आमचा स्वभाव नसतो. त्यामुळे आम्ही चर्चा करतो, मतभेद मिटवतो, मनभेद नसतो आणि पेशंटसाठी काय योग्य ते ठरवून आम्ही पुढे चालतो. कुठे सुरू व्हावं, कुठे थांबावं हे नेमकं एक गमक कळल्यामुळे आमचा बंध अधिकच घट्ट झाला आहे. गप्पांमुळे ज्याच्याशी मी जोडला गेलो त्याच्यामुळे मैत्रीला वयाची मर्यादा नसते हे मला कळलं. ते अवघा 27 वर्षाचा माझा मित्र सेनाय. सेनाय हा एरिट्रिरिया, मला हे देश माहीतसुद्धा नव्हता. तो हा मूळ देश या देशचा आहे.
मला त्याच्या देशाबद्दल सांगावं लागेल, कारण सेनाबद्दल बोलायचं तर देशाबद्दल सांगायला हवं. हुकुमशाही असलेला अतिशय मागास असा हा देश. इंग्रजीचे वारे अजून तिथे तरी तिकडे फारसे नाहीत, पण आपल्या भारतातल्या बॉलिवूडच्या फिल्म्स मात्र तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. आपल्याकडे पूर्वी जसे व्हिडिओ पार्लर असायचे तसे व्हिडिओ पार्लर तिथे आताही आहेत. त्या छोट्या छोट्या व्हिडिओ पार्लरमध्ये तिकीट लावून फिल्मचे शोज केले जातात. सेना जेव्हा त्याच्या लहानपणाबद्दल सांगतो तेव्हा त्याच्या गोष्टी ऐकण्यात कितीतरी वेळ कसा निघून जातो कळत नाही. रंजक आणि आपल्या कल्पनेच्या पलीकडचं जग आहे त्याचं. हुकुमशाही असल्यामुळे खूप साऱ्या समस्यांनी ग्रस्त, राजकीयदृष्ट्या अस्थिर असा देश. अशा वातावरणात कोणत्याही आईबाबांना आपल्या मुलांनी वाढावं किंवा राहावं असं वाटणार नाही. सेनाच्या आईबाबांनी सुद्धा तिथून निघण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वडिलांचे काही नातेवाईक यूकेमध्ये आहेत, त्यामुळे ते तिथून त्या असुरक्षिततेमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याच्या वडिलांना विजा मिळाला आणि ते यूकेमध्ये आले, पण त्याच्या आईला आणि त्याच्या दोघा भावांना विजा मिळत नव्हता. त्यांच्या देशामध्ये दूतावास नाही. तेव्हा त्यांनी इथिओपियाला बॉर्डर क्रॉस केली आणि यूकेच्या दूतावासात अर्ज केला. ही त्याच्या आयुष्यातली खूप मोठी रिस्क होती, कारण हे असं सीमा क्रॉस करून येणं कायद्याच्या विरुद्ध आहे. पकडले गेलं तर शिक्षा म्हणून 3-4 वर्ष कारावास होतो. पकडले गेले आणि पळण्याचा प्रयत्न केला तर गोळ्या झाडून मारून सुद्धा टाकलं जातं. जीवाची जोखीम घेत सेना इथपर्यंत पोचला. सेनाला इकडे आल्यावर रेफ्युजी व्हिसा मिळाला. साधारणपणे आपण जेव्हा एखाद्या देशात जातो आणि तेव्हा तिथल्या बेसिक भाषा शिकतो किंवा किमान इंग्रजी तरी शिकतो. सेना जेव्हा इथे आला तेव्हा त्याला इंग्रजी येत नव्हतं इंग्लंडमध्ये. तो म्हणतो, आम्ही दोघं भाऊ जेव्हा पहिल्यांदा मागासलेल्या देशातून एकदम दुबई विमानतळावर आलो तेव्हा आम्ही अक्षरशः भांबावलो होतो. कितीतरी वेळ त्याचा लहान भाऊ आणि तो तिथे घुटमळत राहिले. त्याचा भाऊ एस्केलेटरवर खेळत राहिला. विजा ऑफिसरशी जे जुजबी बोलावं लागतं ते सुद्धा त्याला कम्युनिकेट करता आलं नव्हतं. नंतर इथल्या लोकल काउन्सिलने त्याला घर दिलं, यूकेमध्ये घर दिलं. त्याला शाळेत दाखला मिळवून दिला. त्याला इंग्रजी येत नाही म्हणून त्याला स्पेशल स्कूलमध्ये टाकण्यात आलं. बघा, इथे रेफ्युजी परदेशातून आला आहे, इंग्रजी येत नाही आहे. अशा मुलांना इथलं सरकार स्पेशल स्कूल्समध्ये त्यांना इंग्रजीचं ट्रेनिंग देतं, त्यांना मदत करतं. तर ही चांगली सिस्टीम आहे इथे. म्हणजे लोकांना बाहेरचे जे येतात, जे मागासलेले आहेत, दुर्लक्षित आहेत, आपल्याकडे जसं मागासलेला समाज असतो त्याच्यासाठी विशेष प्रयत्न, त्यांना आरक्षण वगैरेची सोय, तशी या पद्धतीने इथे हे लोक या लोकांना मदत करतात. 2 वर्षाच्या शिक्षणासाठी सेनाला 4 वर्ष लागले. इंग्रजी येत नसल्यामुळे मेहनत घेऊन जादा तयारी करावी लागली आणि मग त्यानंतर युनिव्हर्सिटीला ODP ऑपरेटिव्ह डिपार्टमेंट प्रॅक्टिशनरचा कोर्स त्याने केला. अशा प्रकारे तो ODP म्हणून माझा असिस्टंट म्हणून थिएटरमध्ये आला. पहिल्याच भेटीत आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि मी त्याला पटकन माझा मोबाईल नंबर दिला. हे बघून त्याला जरा आश्चर्य वाटलं, कारण इथे सहसा इतक्या पटकन कोणी पर्सनल नंबर वगैरे सहसा शेअर करत नाहीत लोक. नंतर करतात, म्हणजे असं काही नाही की ते खूप स्वतःला कॉन्झर्वेटिव्ह ठेवतात किंवा वेगळं ठेवतात, पण जनरली असं पहिल्याच भेटीत लगेच नंबर घे, नंबर दे असं होत नाही. मला व्यक्तिशः असं वाटतं की आपणही कधी काही या देशात नवीन होतो आणि आपण जेव्हा नवीन होतो तेव्हा आपल्याला ज्या छोट्या मोठ्या बाबतीत स्ट्रगल करावं लागलं ते इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये. सिनियर म्हणून मला माझी ती जबाबदारी वाटली. सेना नवीन होता तेव्हा तो खूप घाबरलेला आणि सावध होता. मी त्याच्याशी त्याच्या संस्कृतीबद्दल, देशाबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल खूप गप्पा मारल्या आणि या संवादाच्या प्रोसेसमध्ये तो मोकळा झाला. त्याच्या कामाच्या बाबतीत सांगायचं तर तो प्रचंड वर्कहोलिक आहे. त्याला सतत नवीन शिकायचं असतं आणि जगभरातल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल म्हणजे जगभरातल्या गोष्टी आम्ही त्यांच्यावर चर्चा करतो. त्याच्या धर्माबद्दल मला काही माहीत नाही. मला इथली तो कोणत्या धर्माचं पालन करतो मला माहीत नाही. मला इथली एक गोष्ट आवडते की इथे कुठल्याही धर्माबद्दल कट्टरता नाही. धर्म, जात सहसा कोणी विचारत नाही. एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या कलागुणांकडे पाहिलं जातं. कामाच्या ठिकाणी काम कसं करता, इतरांना रिस्पेक्ट देता की नाही, या गोष्टीवरून माणसाचं मूल्यमापन होतं. मला वाटतं माणूस म्हणून जगताना ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे आणि या एका गोष्टीमुळे सुद्धा आम्ही जोडले गेलो. आजवर आम्ही एकमेकांशी आमच्या धर्माबद्दल, धार्मिक आस्थांबद्दल कधीही बोललेलो नाही. ही डझंट नो व्हॉट रिलिजन आय फॉलो
मी नास्तिक आहे का काय आहे त्याला माहीत नाही, आणि तो काय फॉलो करतो की नाही हे मला माहीत नाही. दोघांमधला आवडीचा एक समान धागा म्हणजे काम. सोबत बॉलिवूड आणि शाहरुख खान दोघांचे फेवरेट आहेत. त्यालाही शाहरुख खान आवडतो. दोघं आउटसायडर्स आहोत, एकाच डिपार्टमेंटमध्ये आहोत. एक अजून थोडा गमतीचा भाग मला क्लिक झाला म्हणून सांगावंसं वाटतं. ईस्ट आफ्रिका आणि भारताची जी बॉर्डर आहे, वेस्टर्न बॉर्डर, ह्या पूर्वी जेव्हा गोंडवानाची जमीन विलग झालेली नव्हती तेव्हा सुदान आणि एरिट्रिया या सगळ्या जमिनी भारताच्या अगदी जवळ होत्या. हे पूर्वीचं जेव्हा भारताचा जो खालचा निमुळता भाग आहे आणि आफ्रिका हे जवळ होते, त्याला गोंडवाना लँड म्हणायचे. तर पूर्वी जेव्हा गोंडवानाची जमीन विलग झालेली नव्हती तेव्हा सुदान आणि हे देश भारताच्या जवळ होते. त्या विचाराने सुद्धा मला तो जवळचा वाटतो. सुदान आणि एरिट्रिया हे आपल्या त्या बॉर्डरला आहेत आणि भारत इकडून या बॉर्डरला आहे, तर ते जवळजवळ आहेत. जेव्हा त्याला पहिल्यांदा कळलं ना की मी भारतातून आलो तेव्हा त्याचे डोळे चमकले आणि त्याने पटापटा शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित अशी कितीतरी ॲक्टर्सची नावं घेतली, कितीतरी चित्रपटांची नावं सांगत तो मला म्हणाला, आम्ही हे चित्रपट लहानपणापासून बघत आलो आहोत. भाषा कळत नाही पण एखाद्या सीनमध्ये जे भाव असतात, जेव्हा भैया भैया ओरडतात तेव्हा आम्हाला कळतं की भावाला भैया म्हणतात. त्याच्या चित्रपटाबद्दलच्या गमती ऐकून मी हसून बेजार झालो. शाहरुखच्या मूव्हीज हा सुद्धा आमच्या गप्पांमधला एक महत्त्वाचा विषय असतो. त्याने आजपर्यंत पाहिलेला बॉलिवूड फिल्ममधल्या त्याचा सगळ्यात आवडता चित्रपट कुठला असं जेव्हा मी त्याला विचारलं तर तो म्हटला मदर इंडिया. ऋतुरंगसाठी लेख लिहायचा म्हणून मी त्याला जेव्हा माझं असं बोलणं झालं तेव्हा त्या अनुषंगाने मी त्याच्याशी अजून बोललो आणि मी त्याला विचारलं की तू मागे म्हणाला होतास की मदर इंडिया चित्रपट तुला आवडतो, तर याचं नेमकं कारण काय? तर त्यावर क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला, मदर इंडियामधली आई मला माझी आई वाटते. माझ्या पर्सनल आयुष्याशी हे खूप रिलेट करणार आहे, कारण मदर इंडियामधल्या आईला 2 मुलं आहेत. माझ्या आईलासुद्धा आम्ही 2 भावंड. तिच्या जीवनात ती प्रचंड हालाकीच्या परिस्थितीतून पुढे गेली. माझ्या आईने सुद्धा आम्हाला अशाच खूप अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून या जगात आणलं आणि मदर इंडियामधली आई स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्या मुलांना वाचवते. तसं माझ्या आईने असंख्य वेळा आम्हा 2 भावांना खूप साऱ्या संकटातून वाचवलं आहे. आमच्या वाट्याला चांगलं जीवन यावं म्हणून माझी आई 3-4 ठिकाणी वेगवेगळे जॉब करायची. या सगळ्यात तिनं कधीच स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष दिलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सुरक्षित आयुष्य देण्यासाठी तिनं जीव धोक्यात घालून इकडे सीमा पार करून आम्हाला आणलं. युअर मदर इंडिया इज माय मदर. त्या चित्रपटाने मला वेळोवेळी खूप खूप जास्त भावनिक केलं आहे. सेनाने सांगितलं तेव्हा मी इमोशनल झालो. मला एका मागासलेल्या देशात ज्यांना आपली भाषासुद्धा कळत नाही त्यांना मदर इंडियासारखा भारतीय चित्रपट भावतो, आपला वाटतो, ही गोष्ट माझ्या मनाला गदगद करणारी होती. एकाच वेळी मनात सेनाबद्दल सहानुभूती आणि आपल्या देशाचा अभिमान मला मनात दाटून आला. मला वेळोवेळी भाईजान म्हणत, संग्राम भाईजान म्हणत भावनिक करणारा सच्च्या दिलाचा माझा अजून एक मित्र म्हणजे आफताब पाकिस्तानचा, लाहोरचा मूळचा. गेल्या 5 वर्षापासून आमची दोस्ती आहे. आफताब ॲनेस्थेटिस्ट आहे आणि हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली. आफताब जेव्हा त्याच्या देशाबद्दल सांगत असतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सामाजिक, राजकीय आणि धार्मिक बाबतीत तिथली परिस्थिती आपल्या देशासारखीच आहे. धर्म देशाच्या प्रगतीच्या आड येतो याबद्दल तो खूप पोटतिडकीने बोलतो. खूप हळवा आणि क्रिएटिव्ह माणूस आहे. उत्तम संगीतकार आहे. पियानो छान वाजवतो. तो रियाज करताना त्याला ऐकणं ही एक ट्रीट असते. स्वतःच्या कामात आणि स्वतःच्या संगीतात तो कायम बुडालेला असतो. या सगळ्यातून त्याने बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता स्वतःच्या आयुष्यात आणली आहे. आम्ही जेव्हा गप्पा मारतो तेव्हा फक्त भारत आणि पाकिस्तान देशाबद्दल बोलतो असं नाही, पर्सनल शेअरिंग देखील असतं. एकमेकांना सपोर्ट करतो, ॲडवाईस करतो. करिअर प्लॅनिंगबद्दल आमच्यात चर्चा असते. आता बऱ्याचदा मला म्हणतो, संग्राम भाईजान, अल्लाह के नेक बंदे हो आप, मैंने आप जैसा बंदा नहीं देखा. अर्थात हे सगळं मैत्रीचं बोलणं असतं. एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये एक पेशंट टेबलवरच एक्सपायर झाला आणि मी ऑन कॉल कन्सल्टंट होतो. म्हणजे त्या दिवशी इमर्जन्सीचा कन्सल्टंट म्हणून मला तिथे बोलवलं गेलं. आफताबमुळे प्रॉब्लेम झालेला नव्हता. पेशंटला आधीचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे हे सगळं घडलं होतं. या स्वरूपाचा रिपोर्ट मी ठामपणे
तोंडी तिथे मांडला आणि मेडिकल रिपोर्ट येईपर्यंत माझा स्टँड तोच होता. आणि पोस्टमॉर्टममध्ये कळलं की पेशंटला अमुक अमुक आजार असल्यामुळे पेशंट गेला आणि ही घटना घडली. आफताबला मी जेव्हा स्टँड घेतला होता सुरुवातीलाच की डोंट वरी, दिस इज नॉट युअर फॉल्ट, पेशंट हॅड सम प्रॉब्लेम, दिस इज वाय दिस इज हॅपन, आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ते कन्फर्म झालं. त्यामुळे त्याच्या मनात मी एकदम मानाचं स्थान त्याच्या मनामध्ये, त्याला हायसं वाटलं, एक मैत्री त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. तो म्हणत असतो, भाईजान जिंदगी का तो कुछ बोल नहीं सकते, कब क्या टाइम आएगा, न जाने किसको कब किसकी ज़रूरत पड़ेगी, लेकिन अगर आपको मुझसे कोई काम रहा तो समय मत देखना, बस आवाज़ देना, बंदा हाजीर होगा. तो सर्वांनाच मदत करायला तत्पर असतो. जीवाला जीव देणारा असा हा माझा पाकिस्तानचा पाक दिलवाला दिलदार मित्र. त्याचं जे काही असतं ते मनापासून असतं. मला एक आवर्जून म्हणावं असं वाटतं की भारत पाकिस्तानातील माणसंही सारखीच आहेत. फाळणीनंतर पाकिस्तान भारताचा तुकडा म्हणून सर्वत्र स्वतंत्र झाला. 2 देश हे नकाशावर वेगळे झाले, पण माणसं तीच आहेत. त्यांच्या संस्कृती, त्यांचं खानपान, त्यांचं ऋणानुबंध वर्षानुवर्ष तसेच आहेत. भारताबद्दल, भारतवासियांबद्दल त्याला खूप काही माहीत आहे आणि अजून जाणून घेण्याची इच्छा असते. भारतीयांबद्दल तो खूप प्रेमळपणे, आपलेपणाने बोलतो. पाकिस्तान हा भारताचा, आपल्या मातृभूमीचा एक तुकडा आहे, तसाच आफताब हा माझ्या मनाचा, माझ्या मैत्रीचा एक नाजूक कोपरा आहे. आमच्या कुटुंबाशी स्नेहबंधात जोडला गेलेला एका जोडप्याविषयी सांगायला हवं. हे जोडपं म्हणजे जॉन आणि सारा. जॉन, सारा दोघंही विद्यापीठात, बँगरच्या विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आमची ओळख आमच्या मुलांमुळे झाली. या दोघांचा मुलगा टॉम हा आमचा मुलगा वसिष्ठ याचा हायस्कूलचा फ्रेंड. जॉन आणि सारा यांच्यापासूनसाठी वसिष्ठ आणि आम्ही खूप खास आहोत, कारण त्यांच्या सांगण्यानुसार वसिष्ठ हा टॉमचा पहिला आणि खास मित्र आहे आणि नुपूर त्याची गाईड आहे. तो घरी येतो तेव्हा नुपूर त्याला गाईड करत राहते. ती खूप फ्रेंडली आहे त्याच्या मित्रांशी, वसिष्ठच्या. टॉमला सुरुवातीला शाळेत जायला आवडत नव्हतं, पण वसिष्ठच्या मैत्रीमुळे टॉमच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आणि असं जॉन आणि सारा आम्हाला सांगतात. टॉम आणि वसिष्ठ यांच्या वाढत्या मैत्रीसोबतच त्यांचे पालक म्हणून मी, नुपूर, जॉन, सारा आमचीसुद्धा खूप चांगली गट्टी जमली. अँगल्सी आयलंडला ते राहतात आणि आम्ही बँगर सिटीमध्ये राहतो. आयलंड आमच्या बाजूलाच आहे, मध्ये खाडी आहे इकडे शेजारी, आणि पलीकडे आयलंडला ते राहतात. आमचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असतं. सारा खवय्यी आहे आणि तिला आपले भारतीय पदार्थ, अगदी आपण जे साधे नाश्त्याला बनवतो ते पोहे, बटाटे वडे प्रचंड आवडतात. नुपूर तिच्या आवडीची विशेष काळजी घेत तिला हवे ते भारतीय पदार्थ बनवून खाऊ घालत असते. आपल्या भारतात सुट्टीत जसं आपण आजोळी जातो, मामाच्या गावाला जातो, तसं इथे सुट्टीत लोक 8-8 दिवस बाहेरगावी फिरायला जातात. टॉम आणि सारा त्यांच्यासोबत वसिष्ठला घेऊन जातात. त्यांचं आमच्या दोन्ही मुलांसोबत प्रेम आणि हक्काने वागणं हे आमच्यासाठी आपल्याकडे जे काका मामा या रिलेशनमध्ये येतं तसं फिलिंग असतं. मुलांना आम्ही विश्वासाने त्यांच्यासोबत जाऊ देतो. टॉमसुद्धा आमच्याकडे तेवढ्याच हक्काने राहायला येतो आणि आमच्यासोबत बाहेर फिरायलाही येतो. कधी हॉकीच्या मॅचेस असतात तेव्हा आम्ही इंग्लंडमधल्या शहरात मुलांना आळीपाळीने सोडायला न्यायला जातो. सुरुवातीला जेव्हा इथे आलो आणि कनिष्कला मॅथमॅटिक्स, फायनान्स विषयात रुची निर्माण झाली, पण नेमकं मार्गदर्शन कुठं घ्यावं कसं हे कळत नव्हतं, तेव्हा आम्ही जॉनला रिक्वेस्ट केली की तू कनिष्कला मदत करू शकतोस का. लक्षात घ्या, माझा मुलगा कनिष्क आता इम्पेरियल कॉलेजला मॅथमॅटिक्स करायला गेला आहे, विच इज अ व्हेरी प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट. केम्ब्रिज ऑक्सफर्डच्या तोडीचं मॅथमॅटिक्स आहे तिथे. आणि ही सुरुवात जी आहे ही जॉन म्हणजे टॉमचा मित्र, जो वडील आहे, त्याला आम्ही रिक्वेस्ट केली की तू कनिष्कला प्लीज गाईड करतोस का. आम्ही विचारलं आणि त्या क्षणी तो हो म्हटला. खरे तर माझ्या आणि नुपूरसाठी ते आश्चर्य होतं, कारण तो इज अ प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी. जॉन आणि कनिष्क तेव्हा शाळेत हायस्कूलला होता, तरी त्याला वैयक्तिक वेळ दिला. तो घरी आला इथे आमच्याकडे आणि तो छान बसला चहा कॉफीवर आणि त्याला पूर्ण मॅथमॅटिक्सबद्दल, फायनान्सबद्दल, करिअरबद्दल माहिती दिली, प्रश्नाची उत्तरं दिली. तर या सगळ्यासाठी घरी येऊन त्याने हे केलं, हे मी सांगितलंच. काही वर्षापूर्वी त्याने केलेलं मार्गदर्शन आणि आता कनिष्कला मिळालेली ही दिशा महाविद्यालयीन ॲडमिशनमध्ये त्याला मिळालेला आहे. म्हणजे त्या गायडन्सनंतर त्याने मॅथमॅटिक्सच्या साईडला त्याचा कल वाढला.
माझ्यासाठी आणि नुपूरसाठी जॉन आणि सारा यांच्याबद्दल अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे मुलांचा लहानपणीचा किस्सा. एकदा खेळताना वशिष्ठची हॉकी स्टिक टॉमला लागली. मला कळलं तसा मी घाबरलो. त्याला जास्त तर लागलं नसेल. पालक म्हणून दोघं कसे रिॲक्ट होतील असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आले. पण ते दोघं जाब विचारायला भांडायला आलेच नाहीत ना नाराजी दाखवली. टॉमला इमर्जन्सी डिपार्टमेंटला न्यावं लागलं. मी सॉरी फील करत होतो. तडक जाऊन त्यांना इमर्जन्सी डिपार्टमेंटला भेटलो, धीर दिला. हे समजून घेण्याने आम्ही अजून जवळ आलो. हॉस्पिटलचा अजून एक किस्सा. सकाळची वेळ. मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला गेलो आणि ऑपरेशन थिएटरकडे जाताना बघतो तर काय वॉर्डात सारा बसली होती एका बेडच्या शेजारी खुर्चीवर. आपण ज्या साराला तपासणी करायला आलो आहोत ही आपली सारा आहे याची मला कल्पनाही नव्हती. त्यामुळे तिला तिथं बघून मला आश्चर्य वाटलं आणि मला काळजी वाटली की ऑपरेशनसाठी का आली आहे. मी तिच्याजवळ गेलो आणि ती अचानक माझ्या गळ्यात पडून तिला रडू आलं. कितीतरी वेळ ती मला इमोशनली हे सांगत राहिली. मी तिला समजावलं, धीर दिला. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. नंतर तिने मला सांगितलं की मी तिथे येण्याआधी ती काय फील करत होती. ऑपरेशन प्रोसेसचा विचार करून ती पुरती घाबरली होती, टेन्शनमध्ये होती. रडवेली होऊन ती वॉर्डात बसलेली होती आणि अचानक समोर मी आल्यानंतर मला हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये पाहिल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. ती हसली आणि पुढे माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. ती सर्वांना सांगते की माझ्या आजवरच्या आयुष्यात मला एवढा आनंद कधीच झाला नव्हता जेवढा त्या दिवशी त्या हॉस्पिटलच्या वॉर्डात संग्रामला बघून, डॉक्टरच्या वेशात बघून झाला. संग्राम आलाय, आता मला काही होणार नाही ही भावना अचानक प्रबळ झाली आणि त्या भावनेनं भीती नाहीशी झाली. जेव्हा मी तिला सांगितलं की मीच तुला अनेस्थेशिया देणार आहे, तू काळजी करू नकोस, तेव्हा तिला अजून हायसं वाटलं. चला आता संग्राम आहे, आपल्या जीवाचं काही बरं वाईट होणार नाही, तो सांभाळून घेईल. ऑपरेशनला नेण्यापूर्वी मी तिच्याशी जे काय बोललो होतो ते सगळं तिच्यासाठी खूप सकारात्मक होतं असं ती सांगते. तिचं ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा तिला जाग आली तेव्हा सुद्धा समोर मीच होतो. तर ती म्हणते की यू आर माय हिरो. खरंच कसं असतं ना, म्हणजे मला जाणवलं की आपण एक डॉक्टर म्हणून आपलं काम करतोच, पण तेच काम करताना आपण नुसतंच फॉर्मॅलिटी न ठेवता एक माणूस म्हणून पेशंटशी जे बोलत असतो ते पेशंटचं मनोबल वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. सारा तर पेशंट आणि मैत्रीणसुद्धा होती. तिच्याशी जे काही बोललो ते खूप काहीतरी महान होतं असंही नाही, पण ते तिला त्या क्षणी गरजेचं होतं. शेवटी काय सुख किंवा दुःख कुठलाही क्षण असो, माणसाला त्या क्षणाला आपलं माणूस हवं असतं. सुखातही आणि दुःखातही मनाला आपलेपणाचा आधार असतो. तिच्या ऑपरेशननंतर ती जेव्हा घरी गेली तेव्हा तिला काही कॉम्प्लिकेशन्स आले. त्यामुळे आपल्याकडे भारतात जसं सहज डॉक्टर, हॉस्पिटल वगैरे उपलब्ध होतात तसं इथे नसतं. त्यांना रीतसर जावं लागतं सिस्टीममधून फोन करून, इमर्जन्सीमधून. अशा वेळेला मी पर्सनली तिला गाईड करत राहिलो, मदत करत होतो. त्यामुळे तिच्यासाठी मी हिरो ठरलो. त्या दिवसापासून आजवरच्या तिच्या बोलण्यात ती माझ्या ऋणात असल्याची भावना आहे. आमच्यात एक सर्वात मोठा सांस्कृतिक फरक मात्र आहे. आम्ही भारतीय संस्कार देणारे शिस्तप्रिय आईबाबा आणि ते मात्र तसे नाहीत जॉन आणि सारा, कारण त्यांची परवरिश वेगळी आहे. आईवडील म्हणून ते मुलांच्या आयुष्याचा निर्णय घेत नाहीत, काही सांगत नाहीत फारसं. मुलांचे अफेअर्स होतात, मोडतात, मित्रांसोबत अल्कोहोल वगैरे सुरू असतं. ते मुलांना जास्त शिस्त वगैरे लावत नाहीत. म्हणजे टॉम काय दारू पितो आणि लफडे करतो असं नाही, पण मी जनरल सांगतो आहे. टॉम इज अ व्हेरी वेल बिहेव्ड, त्याला दारू पण नाही चालत. हे मुलांना शिस्त लावत नाहीत. वशिष्ठ कंप्लेंट करतो, आम्ही शिस्त लावायचा प्रयत्न करतो. त्याचे पालक किती फ्रीडम देतात, तुम्ही का नियम लावता असं म्हणून तो कंप्लेंट करतो. त्यामुळे त्याला आम्ही सांगतो तू 18 वर्षाचा होईपर्यंत आमचे नियम लागू होतील. वागणं, बोलणं, मोठ्यांना मान ठेवणं अशा चांगल्या बाबी तुला पाळायला लागतील, त्याने तुझा फायदा होईल. दारूबद्दल वादविवाद झाल्यानंतर त्यांना आम्ही सांगतो दारू किंवा इतर कोणतीही व्यसनं तुम्ही करू शकत नाहीत. हा आपल्या घरचा नियम आहे, तो तुम्ही तुमच्या घरात देखील पाळायचा. व्यसन हे वाईट. मुलींशी कधीही गैरवर्तन करायचं नाही. टाईमपास करण्यासाठी कोणाशीही रिलेशनशिप करायची नाही. गर्लफ्रेंडची घाई करू नका. पुढे मुलगी निवडताना व्यसन आणि तिचं आचरण म्हणजे कॅरेक्टर या 2 गोष्टी बघा. रंग, देश, धर्म, वंश हे बघायचं नाही. तुम्हाला ही सगळी मोकळीक आहे.
पण शक्यतो रिलेशनशिप कायमची करा. आज लहान आहात म्हणून समजून घ्यायला त्रास होईल, पण उद्या आमच्या वयाचे झालात की आईबाबा असे का वागतात हे आपोआप तुमच्या लक्षात येईल. सांस्कृतिक फरक असणारच, त्यामुळे वसिष्ठ त्यांच्याकडे जातो तेव्हा आम्ही त्याला सूचना देत असतो. टॉम आमच्याकडे राहायला येतो तेव्हा आम्ही त्याला काही शिस्त पाळायला लावतो. स्क्रीन टाईम, प्रवासात मोबाईलचा वापरावर लिमिट लावतो. खाणं पिणं शिस्तीत करून घेतो. जॉन सारालाही हे आवडतं. जॉन इंग्लिश आणि सारा वेल्श आहे. त्यांचा रिलिजियस फेथ काय आहे आम्हाला माहीत नाही. मी आणि नुपूर भारतीय असलो तरी आम्हीसुद्धा वेगवेगळ्या जातीवर्णाचे आहोत. या सगळ्या वेगळेपणाचा आमच्या मैत्रीत कधीच फरक नसतो आणि त्या वाचून काही अडत नाही हे मला जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं. आमच्या मुलांच्या शाळेपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंतच्या प्रवासात त्यांची मैत्री जशी वाढत गेली तशीच आमची पालकांची सुद्धा मैत्री वाढत गेली. एका धाग्यात वेगवेगळे मणी व्हावेत आणि सुंदर माळ तयार व्हावी, तसे विपश्यना या एका धाग्याने जोडलेले माझे काही मित्र या दूरदेशी लाभणं हे मी भाग्य समजतो. विपश्यना सेंटरला मी नेहमी जात असतो, जे हेरफर्डला आहे. तिथे जंगलात निसर्गरम्य ठिकाणी भव्य केंद्र आहे. हे विपश्यना केंद्र इंग्लंडमधलं आणि युरोपातलं सगळ्यात मोठं केंद्र आहे. इथे 20, 30, 45, 60 दिवसाचे कोर्सेस कंडक्ट केले जातात, अगदी तसेच जसे आपल्या महाराष्ट्रातील इगतपुरीच्या विपश्यना ध्यान केंद्रात होतात. तर इथल्या केंद्रात अशी पद्धत आहे की विपश्यनेच्या 10व्या दिवशी तिथून वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक जातात ते एकमेकांना लिफ्ट देतात. मिखेलाने मला लिफ्ट दिली होती. तिथे आमची पहिली भेट झाली. व्यवसायाने ती प्राण्यांची डॉक्टर, वेटरनरी डॉक्टर. विपश्यनेनंतर घरी परतल्यानंतर आम्ही संपर्कात राहिलो. ती आमच्याकडे दर रविवारी साधनेला येऊ लागली. आज रविवार आहे, आज देखील मिखेला आली. नुपूरने छान पोहे केले, तिला चहा प्याजला. इतरही लोक आलेले होते ग्रुप सिटिंगला. तिला बऱ्याचशा पर्सनल समस्या होत्या. तिला प्रेग्नंट व्हायचं होतं, प्रेग्नन्सी सक्सेसफुल होत नव्हती. मी आणि नुपूर आम्ही तिच्याशी बोलायचो, तिला धीर द्यायचो, तिला सकारात्मक संवाद तिच्याशी साधायचो. ती नियमित साधनेला येऊ लागली. ती सांगते, मला विपश्यनेमुळे खूप मदत झाली, त्यामुळे सहनशीलता वाढली, मन शांत झालं. तिचं पहिलं बाळ झालं ते माझ्याच दवाखान्यात. ती आणि तिचा पार्टनर खूप खुश होते. नुपूर आणि मी त्यांच्या घरी जाऊन बाळाला भेटवस्तू देऊन आलो. इतरही वेळा आम्ही जात असतो आणि ती तर रेग्युलर येतेच. नंतर मग दोघं बाळाला घेऊन आमच्याकडे आले. रविवारच्या विपश्यनेसोबत आमच्यात घरोबा कधी झाला कळलंच नाही. विपश्यनेमुळे खूप चांगली माणसं इथे जोडली गेली. रिक नावाचा एक सिनियर विपश्यना साधक आहे. हा सारखा भारतात येत असतो. आताही तो भारतात येणार आहे डिसेंबरमध्ये. इथे डोंगरांमध्ये स्नोडॉनिया माउंटनमध्ये एक गाव आहे. तिथे तो राहतो आणि घरी साधना करतो, विपश्यना करतो. विश पुराणिक नावाचे एक ENT सर्जन आहेत. ते आमच्या भारतातल्या कर्नाटकातले आपल्याकडचे. त्यांच्या मिसेस या मराठी आहेत कोल्हापूरच्या. त्यांना जसं कळलं की माझ्याकडे विपश्यनेचं ग्रुप सिटिंग बसतं तेव्हा तेही आम्हाला जुळले. आपल्या पुण्यातले एक डॉक्टर अनिल माने आहेत, सिनियर फिजिशियन. ते देखील आम्हाला जॉईन होतात. माझा मुलगा कनिष्कही इगतपुरीला त्याने कोर्स केलेला आहे 7 दिवसाचा. तो सुद्धा आमच्यासोबत बसतो. आता तो रविवारी वगैरे इकडे असला तर बसतो. आता एरवी तो लंडनमध्ये असतो. चांगल्या गोष्टीचा प्रचार हा लवकर होतो आणि सगळ्यांनाच चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात हव्या असतात, याची प्रचिती आम्हाला विपश्यनेला येणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे आली. शनिवारी सुद्धा आमच्याकडे विपश्यनेसाठी एक ग्रुप असतो. आम्ही सारे विपश्यनेमुळे जोडले गेलो आहोत. आम्ही सगळे एकमेकांना ऊर्जा देत असतो. आठवड्यातून 1 दिवस भेटायचं, विपश्यना करायची, साधना करायची. त्यानंतर नुपूरच्या हातचा छानपैकी भारतीय ब्रेकफास्ट, चहा आणि जगभरातल्या विषयांवर गप्पा आणि विपश्यनेवर धम्मावर चर्चा. कोविडच्या काळात आम्ही हे सगळं झूमवरून केलं आणि त्यानंतर आता झूमवरून बरेच लोक जोडले गेले आहेत. आणि आता मी रिसेंटली 30 दिवस विपश्यनेचं शिबिर करून आलो तर युरोपातले आणि अनेक ठिकाणचे लोक पुन्हा जोडले गेलेत आणि ते जीवाभावाचे झालेत. काही भारतीय लोक त्यांच्याशी ओळख झाली. मिखेला या कोविडच्या काळामध्ये दुसऱ्यांदा प्रेग्नंट झाली आणि आमच्या या ग्रुपमध्ये आणि आमच्या फोन कॉल्समधून तिला आम्ही सपोर्ट करत राहिलो. ती सांगते की तो काळ सोपा होण्यामागे आम्ही सगळेजण तिच्यासोबत होते, हे देखील महत्त्वाचं कारण होतं. मिखेलाला भारताबद्दल, नेपाळबद्दल प्रचंड कौतुक आणि प्रेम आहे. नेपाळबद्दल विशेष ओढ आहे. पहिली विपश्यनेचं शिबिर तिने काठमांडूला केलं. आज ती 2 बाळांची आई आहे आणि नेपाळ चीन बॉर्डरवर तिने एका अनाथ मुलीला दत्तकसुद्धा घेतलेला आहे.
त्या मुलीला ती संपर्कात असते, तिला सपोर्ट करते, फायनान्शियल सपोर्ट अनाथालयामध्ये. तिला फिरायला आवडतं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि इथले देश ती फिरली आहे. नेपाळ, मंगोलिया इथे फिरली आहे. माणूस जेवढा जास्त फिरतो तेवढा तो विचारांनी समृद्ध होतो, व्यापक होतो, हे तिच्याशी बोलताना जाणवतं. थोडक्यात सांगायचं तर तिच्या अनुभवाचे बोल खरंच ऐकण्यासारखे असतात. ती खूप संवेदनशील आहे आणि कदाचित ती संवेदनशीलता तिच्या बाबांकडून तिच्यात आली असावी. तिचे बाबा खूप चांगले आर्टिस्ट होते. तिच्या सावत्र आईने तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे पेंटिंग्ज आणि इतर गोष्टी कोणाशी शेअर केल्या नव्हत्या आणि आता जवळपास 3 दशकानंतर ते पेंटिंग तिने यांना देऊ केले आहेत. ती लहान असताना तिचं आणि तिच्या आईचं तिच्या बाबांनी केलेलं पेंटिंग तिच्यासाठी खास आहे. लहानपणीच्या या आणि अशा खूप आठवणी आहेत ज्या ती आम्हाला शेअर करते तेव्हा भावनिक होते. तिच्या वागण्या बोलण्यात कमालीचा मोकळेपणा असतो, नितळपणा असतो. त्यामुळे हे सगळं आम्हाला अजून जुळायला, फ्रेंडशिप डेव्हलप करायला मदत होते. आमचा शेरू म्हणजे कुत्रा आणि 2 मांजर यांची ती काळजी घेते. आम्हाला काही प्राण्यांचा आजारपण आला तर आम्ही तिला मोकळेपणाने फोन करतो. मिकेलाबद्दल जाणवलेली एक गोष्ट म्हणजे ती जगातल्या कुठल्याही माणसाकडे माणूस म्हणून बघू शकते. इतकी स्पष्टता तिच्या विचारात आहे. ती म्हणते की आपण सगळे निसर्गतः कनेक्टेड आहोत. एखाद्या आदर्शामुळे किंवा एखाद्या गैरसमजुतीमुळे आपण डिस्कनेक्ट होतो. कोणाला जातीवर्णाचे, कोणाला रंगभेदाचे, कोणाला देशाचे तर कोणाला कशाचे गैरसमज असतात. गैरसमज हे माणसाला माणसापासून तोडतात. माणसामधल्या ज्या कॉमन गोष्टी असतात त्या माणसांना जुळायला मदत करत असतात किंवा जोडून ठेवत असतात. आम्ही खरोखर समृद्ध आहोत. जगाच्या पाठीवर कुठेही जा, माणसाला जगायला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांशिवाय एक महत्त्वाची गरज असते, ती म्हणजे जीवाला जीव देणारे सच्चे मित्र. मी आणि नुपूर भाग्यवान आहोत कारण या परदेशात आमची हक्काची माणसं आम्हाला लाभली आहेत. भवतु सब्ब मंगलम. सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. मित्रांनो, ऋतुरंगाचा यावर्षीचा दिवाळी अंक प्रकाशित झालेला आहे. हे जे मी तुम्हाला आर्टिकल वाचून दाखवलं हे 2023चं आहे. 2024चा अंक प्रकाशित झाला आहे. तो मागवायचा असेल तर मी खाली कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची तुम्हाला लिंक देतो, ऑर्डर करायची लिंक. तुम्ही जरूर ऑर्डर करा. खूप रिच असे हे दिवाळी अंक असतात ऋतुरंगाचे. होप दिस मेक्स सेन्स. शेअर करा. टेक केअर. बाय बाय.